महावितरणच्या कार्यालयामध्ये ह्याच्या 2 दिवस अगोदर इकडे लोकांकडनं काय फोडण्यात आलेला महावितरण कार्यालय जे रात्रीच्या वेळेचा लाईट गेलेली, जे 11 तास लाईट गेलेली, त्या संदर्भात जनतेमध्ये आक्रोश आलेला, त्या निमित्ताने ते लोक इकडे येऊन त्यांनी महावितरणचं कार्यालय फोडण्यात आलेला. पण त्याचं नेमकं कारण काय होता, आज त्या संदर्भात आम्ही इकडचे जे कार्यकर्ते आहे आणि त्यावरचे इकडचे जे कामगार सभासदचे लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही जाणून घेणार आहे की नेमकं कारण काय होता. नमस्कार सर, आपला परिचय. मी संजय तिडके, सर्कल सचिव वर्कर्स फेडरेशन. मी कामगार प्रतिनिधी आहे. परवाच्या दिवशी जी रात्री घटना घडली त्यावेळेस धानिव या परिसरामध्ये जो आपल्याला विद्युत वाहिनी जिथून येतो सप्लाय, तिथे हा फॉल्ट झालेला. फॉल्ट होता बरोबर आमचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व त्या स्पॉटवर उपस्थित होते. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विनाकारण इथे या कार्यालयामध्ये येऊन आणि ज्या कार्यालयाची जी नासधूस केली किंवा जे सामानाचं नुकसान केलं, सर्व रजिस्टर्स फाडले, पेपर इकडे तिकडे अस्तव्यस्त केले, मीटर सगळे पाडून टाकले, खुर्च्या तोडल्या, पंखे तोडले, हे ज्या प्रकारची ही घटना घडली. परत यामध्ये मागे एक कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये कर्मचारी उपस्थित होता, तिथे त्याला बाहेरून लॉक करून ठेवण्यात आलं. अशा काही प्रकारच्या घटना घडल्यामुळे आणि कसं म्हणजे आणि आम्ही इथले इतके कर्मचारी आणि अधिकारी होते, हे सर्व कर्मचारी अधिकारी असा कुठलाही कर्मचारी म्हणजे आपल्या ग्राहकाने सांगावं की आमचा फोन घेतलेला नाही असं कुठलीही घटना घडलेली नाही आहे. आमच्या सर्व अधिकाऱ्यांचे फोन चेक करा, सर्वांचे कॉल अटेंड केलेले आहे, सगळे व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही सगळं हे इत्थंभूत माहिती दिलेली आहे. म्हणजे आम्ही आमच्याकडून जे काही म्हणजे काम करता जे काही आम्हाला करता आलं ते सगळं यंत्रणा केली. या कार्यालयाचे या प्रमुखाचे मुख्य आहे जे SDO साहेब देशमुख साहेब, हे सुद्धा त्या म्हणजे स्पॉटवर हजर होते. म्हणजे सगळं आम्ही जितक्या लवकरात लवकर यंत्रणा सुरुवात होईल या प्रयत्नात असतानासुद्धा ग्राहकांनी ज्या प्रकारे ग्राहकांनी या जे गुंड प्रवृत्तीच्या ज्या लोकांनी हे कार्य केलेलं आहे यांच्यावर आपण गुन्हा नोंद केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत असून पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. पण नेमकं ते कारण काय झालेलं, त्या दिवशी रात्री काय प्रकरण घडलेलं, केबल तुमच्याकडनं काय मार्फत लोकांना सहाय्य करायला? हा अधिकारी आहे. आपला परिचय सर. मी अमर रेडकर, सहाय्यक अभियंता बाजारवाड सेक्शन. इनकम जो मेन असतो आपला नाला सपापासून येतो, त्याचा जो केबल फॉल्ट आहे तो मेन केबल फॉल्ट असतो, तो झाला. तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेन. तो केबल फॉल्ट झाल्यामुळे आपला जी तिकडनं येणारी जी मेन लाईन आहे नारंगी स्विचिंगला येते, स्विचिंगकडनं आपल्याला सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं, ते माळणाला आणि इकडे मेन इन्कमचा प्रॉब्लेम झाला, जो EHVT म्हणतात त्याला तिकडे. तर त्याच्यानंतर त्याचं केबल काढून आम्ही स्टँडबायवरती दुसरी केबल टाकली, पण ती थोडी कमी गेजची असते, त्यामुळे ते काम करायला आम्हाला वेळ जातो. आणि एकदा इन्कमचा प्रॉब्लेम झाला की थोडा वेळ जातो आमचा त्याच्यामध्ये, प्लस त्याच्यामध्ये आम्हाला जॉईंटर बोलवायला लागतात, हे सगळं गोष्ट करायला लागतं. पण सर हे सगळं तुम्ही व्हेरीफाय अगोदर करतात का? नाही, हे बघा, हे कसं असतं, हे कॅलॅमिटी असते, हे अचानक गोष्ट घडते. कसं आहे, आम्हाला लोकांना अंधारात टाकणं किंवा हे करणं आमचं काम ते नाही. आम्हाला लाईट प्रोव्हाइड जेवढं लवकर करणं ते. रात्रभर आम्ही तिकडेच होतो, सगळे अधिकारी, आम्ही अधिकारी, आमचे स्टाफ सगळा त्या केबलवरती. मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करतो. असं झालं आहे की विरार पूर्वीचे किती भागामध्ये ना लाईटचं प्रकरण खूप या महिन्यात वाढलेलं आहे. लाईट खूप वेळेवर जाते, फ्रायडे तर जातेच, आपलं त्या इतर जाते. तर लोकांचं तेच आक्रोश आहे त्यासाठी असं काय, तर त्यांना तुम्ही काय सांगता येणार? तेच आहे की आता सध्या हा नॅचरल कॅलॅमिटी होती, ते कसं अचानक घडलं. तिकडे आम्ही जागेवरती गेलो, तिकडे मग ते केबल फॉल्ट नशीब केबल पटकन सापडला गेला की आपली जी लाईन येते ती जंगलामधनं येते, पण त्या जंगलामधनं पुन्हा पेट्रोलिंग करायला लागतं. आणि ही कशी हाय पॉवर टेन्शन आहे, हे पटकन घाई नाही करता त्याला, फीडर ट्रिप होतो, हे होतो. तर ते सगळं केल्यानंतरच आपल्याला ते चालू करायला लागते ही गोष्ट. त्यामुळे आपल्याला तिकडे पेशंटलीच कामं करायला लागतात. तर सर आपण ग्राहकांना काय सांगता येईल आता जे ग्राहकांना एकच सूचना आहे की जेव्हा कधी लाईट गेली तर सर्वात पहिले त्रस्त होतो हा MSEBचा कर्मचारी. तो तात्काळ सेवेसाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न करून जितक्या लवकरात लवकर लाईट सुरू करता येईल हा आमचा प्रयत्न असतो. असा कुठलाही कर्मचारी नाही की ज्या लाईट गेल्यानंतर तो निवांत बसलेला आहे, ते रात्र असतो अपरात्र असतो. म्हणून सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की एक तर कसं सुरुवातीपासून सर्व ग्राहकांना एक नम्र विनंती आहे की लाईट जाताबरोबर कोणी फोन यंत्रणा लगेच कार्यान्वित करू नका. निदान अर्धा तास 1 तास वाट बघा. जर लाईट नाही आली तर तुम्ही ते कॉल चालू करा.
आज कसं झालं, इकडे लाईट गेली, आम्हाला तो पंखाही बंद नाही होतो, लगेच कॉलिंग चालू होऊन जातं. म्हणजे त्यावेळेस आम्हाला ज्या काही आमच्या कर्मचाऱ्याला सूचना द्यायचं असेल, जे काही कार्य करायचं असेल, तीसुद्धा अवधी आम्हाला मिळत नाही, कारण की फोन सतत इंगेज मिळतो. म्हणून सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की लाईट गेल्यावर कमीत कमी अर्धा तास तुम्ही वाट बघा. आम्ही प्रयत्नशील राहतोच, आणि अर्ध्या तासानंतर जर लाईट नाही आली, 1 तासानंतर लाईट नाही आली, तुम्ही निश्चित कॉल करा. तुमचे सर्व कॉल आम्ही उचलतो आहे. सर्व व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही सगळी माहिती तुम्हाला इथं देतो आहे. पण टेक्निकल जे आता प्रॉब्लेम आहे ते किती लवकरात लवकर दुरुस्ती होणार आपल्याला? बघा, टेक्निकल प्रॉब्लेममध्ये कसं आहे, ओव्हरहेडचे प्रॉब्लेम असेल तर ते तात्काळ दुरुस्ती केल्या जातात. पण जे अंडरग्राऊंडमध्ये जे प्रॉब्लेम झाले, अंडरग्राऊंड केबलमध्ये जोपर्यंत एक फॉल्ट फाईंड मशीन असते, ती मशीन जोपर्यंत येत नाही, जमिनीखाली कुठल्या अंतरावर तो फॉल्ट आहे तो डिटेक्ट होत नाही, त्यानंतर ते खोदकाम होतं. खोदकामानंतर केबल ती बाहेर काढली जाते, त्याला जॉईंट मारला जातो, परत ती दाबायची, परत हे करायचं. या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. हां, ओव्हरहेडचा प्रॉब्लेम असेल, आणि कोणालाही हा आनंद नाही मिळत की बा कुठं फॉल्ट झाला पाहिजे आणि जास्त वेळ लाईट बंद राहिली पाहिजे. ओव्हरहेडचं काम कसं आहे, विजेबल असते, म्हणजे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो आपण. पण केबलच्या आतमध्ये जर फॉल्ट झाला, तो डोळ्यांनी दिसत नाही, तो मशीनद्वारे जोपर्यंत सर्च केला जात नाही तोपर्यंत तो फॉल्ट निघत नाही. तरी आम्ही स्टँड बाय केबल ठेवलेलं आहे. एक केबल गेली तर आम्ही दुसरी केबल आम्ही स्टँड बाय ठेवलेलं आहे. पण ती केबल जोडायला सुद्धा जो वेळ लागतो हा 1 ते 1.5 तासाच्या वरती लागतो. तरी ग्राहकांनी ते समजून घ्यावं. बघितलं कशा प्रकारे इकडचे जे सगळं कार्यकर्ता आणि त्यांनी लोकांनी सांगितलं आहे का जे पण फॉल्ट झालं होतं ते टेक्निकल होतं, त्यांच्याकडनं काही झालेलं नव्हतं, तरी पण ते पूर्ण कर्मचारी ठुसठुसपणे लागलेले आणि त्यांनी दिवस रात्र एक करून ते फॉल्ट सुधारलं. पण ग्राहकांना जे गैरसोय झालेली आहे, इकडे दिशाभूल करण्यात आली, ते करू नये. ते संदर्भात ते लवकर कॉल करतात. त्यांना एक तरी खात्री घ्यायची की अर्धा 1 तास वेळाने ते काम होणार पूर्णपणाने. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन जयेश केशात, U24 न्यूज, वसई विरार.